भारत जेव्हा बाबासाहेब खूप वर्तमानपत्र बाबासाहेबांवर टीका करायला लागली आणि बाबासाहेबांनी माझ्यावर किती टीका केली हे वेगवेगळ्या प्रसंगी सांगितलेलं आहे. व्हॉट काँग्रेस आणि गांधी डन टू अनटचेबल्स हे जे पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये पण त्यांनी पत्रकारितेबद्दल तीव्र नाराजी प्रकट केलेली की इथली पत्रकारिता जशी आता एका पक्षाची बाजूनं आहे तसं त्यावेळेस काँग्रेस पक्षाच्या बाजूनं मोठ्या प्रमाणात पत्रकार होते आणि बाबासाहेबांनी मग ती काँग्रेस पक्षाची कशी बटीक आहे अशा पद्धतीची विश्लेषण व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल याच्यामध्ये केली. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा राजीनामा दिला हिंदू कोड बिलाच्या निमित्त तेव्हा त्यांचे जर म्हणणं होतं ते म्हणणं लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं आणि म्हणून त्याही वेळेस बाबासाहेबांनी त्या राजीनाम्यामध्ये अनेक कारणापैकी एक कारण सांगितलं की ही इथली पत्रकारिता कशी दुटप्पी आहे, कशा पद्धतीने आपलं म्हणणं कसं ट्विस्ट करून मांडते आहे. बाबासाहेबांवर जी कार्टून आले त्याच्या संदर्भात पण पुस्तक आलेलं आहे की कशा पद्धतीने त्यांची मानहानी केली जाईल याचा पद्धतशीर प्रयत्न. बॉम्बे क्रॉनिकल असेल, बाकीचे सगळी वर्तमानपत्र असेल, 2-3 वर्तमानपत्र जर सोडली तर बाकी सगळी वर्तमानपत्र बाबासाहेबांची प्रतिमा खंडित करणे असंच काम करत राहिलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा बहिष्कृत भारत सुरू केला तेव्हा भालाकार भोपटकर जे होते त्यांनी खूप टीका केली आणि त्यांनी सांगितलं की हे जर अस्पृश्य मंदिरामध्ये जाणार असतील आणि तळ्याचं पाणी पाठवणार असतील तर आम्ही त्यांच्या पाठी सडकून काढू असं भालाकारांनी लिहिलं. बाबासाहेबांची भाषा पण फार महत्त्वाची आहे. या वर्तमानपत्रामध्ये सगळं शिक्षण इंग्रजीमध्ये झालेला हा माणूस मराठीमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. त्यांनी प्रयत्नपूर्वक केलं. त्याच्यासाठी त्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर ही सगळं संत साहित्य वाचलं आणि म्हणून त्यांच्या ओळी पण ते वापरायचे आणि खूप वेगळी भाषा याच्यामध्ये आहे. मी या निमित्ताने सांगेल की बाबासाहेबांनी मग त्या भालाकार भोपटला अनेकांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. पण भालाकार भोपट जेव्हा म्हणाले की तुम्ही जर असा प्रयत्न करणार असाल अस्पृश्य तर आम्ही तुमच्या पाठी सडकून काढू. बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमध्ये त्याला उत्तर दिलं की तुम्ही पाठी शेकून काढणार असाल तर आम्ही तुमची टाळकी शेकू. तुम्हाला वाटेल की बाबा काहीतरी मारामारीच्या भाषेमध्ये बाबासाहेब, पण टाळकी शेकूमध्ये एक विचार पण आहे की तुमचा विचार आम्ही बदलू, तुमचं मस्तिष्क बदलू, तुमच्या मेंदूमध्ये जे शेण भरलेलं आहे ते पण आम्ही दूर करू. तर नुसतं टाळकी शेकू नये, तो तर गर्भित इशारा आहेच, पण त्याही पेक्षा की मतपरिवर्तन करणे, लोकांच्या मनाला पटवून देणे म्हणून त्यांचे जे तर्क आहेत त्याच्यासाठीचं त्यांनी जे वापरलेले म्हणजे ते वकीलच होते त्यामुळं वकिली पद्धतीने त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रसंगी आपले मुद्दे पटवून दिलेले आहेत. अस्पृश्यांच्या वेळेस त्यांनी म्हटलेलं आहे की ही 14 तळ्याच्या वेळेस 3 अग्रलेख लिहिलेले आहेत. पत्रकार कसा असावा की अस्पृश्यता या महाडच्या 14 तळ्याच्या बाबतीमध्ये की ब्रिटिशांची काय जबाबदारी आहे, अस्पृश्यांची काय जबाबदारी आहे आणि सवर्णांची काय जबाबदारी आहे. तिन्हींच्या जबाबदाऱ्या 3 अग्रलेखाच्या माध्यमातून त्यांनी लिहिली. म्हणजे नुसती माझी जबाबदारी नाही लिहिली, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या कशा आहेत. पत्रकार कसा असावा तर चहूबाजूनं विचार करणारा पत्रकार असावा, चहूबाजूनं आपली समाजाची भूमिका समजून घेणारा असावा असं त्यांनी मांडलेलं आहे. खूप गोष्टी आहेत, मी त्या सगळ्या गोष्टी सांगणार नाही. आता मी सांगेल की सगळा इतिहास सांगतायत मी, पण आता काय आहे, आता तर तुम्ही 2 मिनिटं बोला, 40 झालेले आहेत, होऊन गेला माझा वेळ. पण एकच मी गोष्ट सांगेल की जी गोष्ट भेदाभेदाची होती, तुम्ही म्हणाल की आता भेदाभेद राहिला नाही, आमच्या नांदेडमध्ये मारलं एकाला प्रेम केलं म्हणून, भेदाभेद राहिला नाही कसा काही. जातीव्यवस्थेच्या विरोधामध्ये महात्मा फुलेपासून बसवेश्वरांपासून जी लढाई चालू आहे ती लढाई अजून पण चालू आहे, ती संपलेली नाही. आणि आता डिजिटल डिवाइड आलेला. आता आपण त्याला मोबाईल किंवा हे संगणक AI पर्यंत येऊन ठेपलेलो आहे. AI सुद्धा भीषण AI म्हणजे काय असतं, AIला जे आपण देतो ते परत पुनर्निर्मित करीत असतो. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगेल आणि मी थांबेल की मी नाव वगैरे मी ते सांगणार नाही. एका स्त्रीनं एक संशोधन केलं आणि गुगलनं तिला काढून टाकलं. तर तिनं मेल केला एकाला की हे असं मी पाहिलंय, अशी निरीक्षण आहे. तर त्यामुळं तिला काढून टाकलं. काय तिनं निरीक्षण केलं की हे जे बायोमेट्रिक आहे, फेस रिडिंग करणारं बायोमेट्रिक, तर ते एका कंपनीमध्ये फेस रिडिंग करणाऱ्या त्या मशीननं काळ्या स्त्रीला माणूस आहे असं ओळख द्यायचं नाकारलं. माणूसच नाही, ह्युमन, ते म्हणजे कुणीच दिसत नाही, ह्युमनच नाही. काय झालं असं, आणि तिने ते संशोधन मांडलं आणि त्याच्यामध्ये टक्केवारीने पण दिलं की त्याने कितीदा चूक केली. तर गोरी माणसं जेव्हा त्याच्या पुढे उभे राहिली ते टेस्टिंग केलं तर
0.7 का 8 इतकं तिनं चूक केली. आणि नंतर जेव्हा या काळ्या मुली आणि ही उभं केली तर तिने जवळपास 12, 14, 18 काय मी विसरलो होते, पण मोठी चूक का घडलं हे डिजिटल डिवाइड किंवा हे जे घडलेलं आहे की त्या मशीनला इन्फॉर्मेशन देताना सतत गोराच माणूस, गोरीच मुलगी जर उभी केली असेल तर काळा माणूस असतो हे त्या यंत्राला माहीतच नाही. आणि म्हणून दुसरी एक गोष्ट झालेली आहे आता अल्गोरिदम इतका आहे. तुम्ही सगळे माध्यमांची विद्यार्थी सगळ्या नव्या पिढीची आहात. अल्गोरिदम इतका आहे की तुम्ही नुसता विचार जरी केला ना, आता मी हे भाषण करतोय, हे बंद आहे माझा मोबाईल, पण तरी देखील तो ऐकतोय. आणि मी जे म्हणतो तेच. मी जर म्हणालो काय एखाद्या क्रिकेटरचं नाव घेतलं कोहली 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 तर मला कोहलीचे व्हिडिओ येतात. मी शेरोशायरी म्हणली की शेरोशायरी. माझ्या आईला ते कळलंच नाही. ती म्हणली आत्ताचं सरकार जाणार. म्हणलं कशावर म्हणते, माझ्या व्हिडिओमध्ये सगळंच यायला लागलं. कारण ती जे पाहते तेच त्याला दिसतं. इतके आपण त्या बंदिस्त करून घेतलेले. आपला व्हॉट्सअप ग्रुप चेक करा तुम्ही. कोण आहात, कुठल्या ग्रुपमध्ये आहात तुम्ही, किती जातीच्या ग्रुपमध्ये आहात, किती धर्माच्या ग्रुपमध्ये आहात तुम्ही. म्हणजे एकीकडे आपण जग मोठं झालं, विस्तारलं, परदेशात मुलं गेली, पण आपला व्हॉट्सअप ग्रुप आपल्या जाती धर्माच्या पल्याड जात नाही. तेच आपण पाहतो, तेच वाचतो. आणि म्हणून मग आता आपण बाबासाहेबांच्या पद्धतीने विचार करायचा म्हटलं तर ते एक नवा समाज, आधुनिक समाज, संविधान मूल्य मांडणारा, स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर आधारित समाज हा कसा निर्माण होईल. मी आता दादा एकच उदाहरण सांगेन की एकाने काय केलं, गाडीमध्ये त्या अलेक्सा वगैरे असतात, तसंच एका BMW जी गाडी आहे त्याच्यामध्ये ते एक बाईचा आवाज फिट केला आणि ती सांगायला लागली की उजवीकडे वळा असा काय. तर त्या ग्राहकानं तक्रार केली. त्या BMWच्या मालकांनी तक्रार केल्या त्या कंपनीकडे की आम्हाला बाईचा आवाज नको. बाई कशी सांगू शकते आम्हाला तुम्ही उजवीकडे वळा, आदेश देते का ती आम्हाला. म्हणजे जो लिंगभाव फुले सावित्रीबाईंनी त्यावेळेस दगडगोटे खाल्ले, तर ती माणसं म्हणाली की आम्हाला नाही चालणार, त्या बाईंना आदेश देता कामा नाही आम्हाला, उजवीकडे वळा डावीकडे वळा. आणि त्या कंपनीनं ऐकलं आणि मग ती बाईचा आवाज तर राहिला, पण ती नम्रपणाने सांगायला लागली, आदेश नाही, बाईनं सांगावं आम्हाला पण आदेश देऊ नये. म्हणजे बघा की आपण हे जुनं सगळं सांगतोय मी तुम्हाला, पण नव्या याच्यामध्ये, नव्या स्वरूपामध्ये अस्पृश्यता नव्या याच्यामध्ये आहे, वर्णभेद नव्या याच्यामध्ये आहे, माणूस पण नाकारण्याची पद्धत नव्या याच्यामध्ये आहे, स्त्रीला दुय्यम लेखण्याची पद्धत याच्यामध्ये आहे. बरोबर. म्हणजे मला कळत नाही की बाबा त्या मोबाईलमध्ये बाईचाच आवाज का, रेल्वे स्टेशनवर बाईचाच आवाज का, तर तुम्ही तेच कामं करा, है ना. तर हे जे सगळं आहे, तर ह्या सगळ्या नव्या रूपामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. अजून आजच्या पत्रकारितेच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांची जी काही मतं आहेत त्या काळात मांडलेली ती कशी आहे हे सगळं बोलता येईल, पण मला कल्पना आहे की वेळ खूप झालेली आहे आणि आजच्या अध्यक्षांना पण बोलायचं आहे. वेळेचा महत्त्व लक्षात घेता मला एवढंच म्हणायचं आहे की बाबासाहेबांची जी पत्रकारिता आहे ती त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग राहिलेली आहे. प्रत्युत्तर देणे आणि आपल्या समाजाला आत्मभान देणे आणि जो सवर्ण समाज आहे, जो उरलेला समाज आहे, त्याच्या मनामध्ये सुद्धा जागृती निर्माण करणे आणि एक नवा भारत म्हणजे मूकनायकपासून ते प्रबुद्ध भारतापर्यंत एक नवा भारत निर्माण करण्याचं स्वप्न बाबासाहेब आपल्या जीवनामध्ये पाहत होते आणि त्याच्यासाठी त्यांनी आपल्या पत्रकारितेचा वापर केला असं आपल्याला म्हणता येतं. आजच्या पत्रकारांनी बाबासाहेबांच्या या लोकाभिमुख पत्रकारितेचा वारसा जर जपला तर आपली बरेचशी प्रश्न सुटतील असं मला वाटतं. मला इथं बोलावलं त्याबद्दल आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.